राज्यात आज काय घडलेत पाहूयात फक्त 90 सेकंदांमध्ये। पुण्यातील दलित मुलींच्या मारहाण प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल समोर। 24 तासात कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण नाही, तर कोथरूड पोलिसांना दिलासा। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावलं। सानवी बहुदेशीय सेवाभावी संस्थेकडून महिला आयोगाकडे तक्रार। मुख्यमंत्र्यांची वनदारासोबत बैठक। माधुरीला नांदणीला पाठवण्याची तयारी। दोघे मिळून सर्वोच्च न्यायालयात जाणार। कोर्टाच्या आदेशापर्यंत कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही। जैन धर्मीयांच्या आंदोलनानंतर बीएमसीची रोखठोक भूमिका। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी प्रमुख पंकज कुमावतांचे थेट नागरिकांना आवाहन। व्हॉट्सअप नंबरसह बक्षिसाची घोषणा। धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालणार। कबूतरखान्याच्या राड्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। धडाडीचे IAS तुकाराम मुंडेंची 23वी बदली, तर राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या जावयाचा प्रताप। मध्यरात्री गाड्यांची तोडफोड तर दहशत माजवण्याचा प्रयत्न। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका।